नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। शंतनू माई यांची अयोध्या येथील उपस्थिती महाराष्ट्राचा अभिमान। डॉक्टर अशोक ओळंबे। अकोला येथील स्थानिक देवरा बाबा चाळ खोलेश्वर वासी श्री शंतनू माई हे अयोध्या येथील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होऊन तबला वादक म्हणून ज्यांना भारतामधून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचा पहिला मान मिळाला असे शंतनू नरेंद्र माई यांचे अकोला येथे प्रथम आगमन झाले असता शंतनू यांचे निवासस्थानी भेट घेऊन सत्कार करण्यात आला। यावेळी भाजपा नेते डॉक्टर अशोक ओळंबे, नगरसेवक हरीशभाई आलिम चंदानी, राजराजेश्वर मंदिर ट्रस्टी गजानन घोंगे, सौ संगीता ओळंबे, दीपक माई, डॉक्टर सौ प्रिया माई, सौ आरती लड्ढा, सौ सोनल ठक्कर, लताताई गावंडे, नरेंद्र माई, आशिष पवित्रकार, संजय चौधरी, संदीप देशमुख, धनंजय गिरधर, अक्षय गंगाखेडकर, सचिन पाटील, आशुतोष काटे, यश देशमुख, क्षितिजा माई, सिद्धेश माई, श्रीकांत एखंडे, आशुतोष काटे, सोनू उज्जैनकर, विजय काकड, किशोर मानकर, गजानन गोलाई, सचिन काकड, शेखर शेळके, निलेश तायडे, सचिन बोरेकर, विजय मोटे, प्रभाकर वानखडे, गणेश मानकर यांची उपस्थिती होती। अकोल्यातील शंतनू नरेंद्र माई यांचा दिनांक 20 तारखेला मोदीजीच्या उपस्थितीमध्ये ज्या राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा 22 तारखेला झाली, त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून तबला वादक म्हणून शंतनू याचा त्या ठिकाणी नंबर लागला। खरोखर ही अकोल्यासाठी, महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे की अकोल्यातील व्यक्ती हा तबला वादक म्हणून पहिल्या 30 लोकांमध्ये त्याचं नाव त्या ठिकाणी आलेलं आहे। त्याचं अयोध्यावरून आगमन अकोल्याला झाले असता आम्ही त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात त्याच्या घरी जाऊन सत्कार केला। यावेळी मी, माझ्यासोबत हरीश अलिमचंदानी, संगीता ओळंबे, त्या ठिकाणी संजय चौधरी आणि बरेचसे कार्यकर्ते आमच्यासोबत त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे होते। खरोखर अकोल्याचा मान त्यानं मोठा केल्याबद्दल त्याचं आम्ही पुनश्च अभिनंदन करतो। धन्यवाद। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।